लक्ष द्या. सम अँड डिफरन्स ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर ऑफ लेंथ आर, आणि हे ऑप्शन दिले. सम अँड डिफरन्स ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर्स ऑफ इक्वल लेंथ म्हटलंय. इक्वल लेंथ म्हणजे इक्वल मॅग्निट्यूड. ओके, इक्वल मॅग्निट्यूड असं म्हणा. लेट पी बी द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर, असं म्हणा. लेट पी बी द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स. Let P be the magnitude of vectors. Is it right? मग यामध्ये पहिली केस कशी असणार बघा. एक वेक्टर P आहे, लक्ष द्या, आणि दुसरा वेक्टर सुद्धा Pच आहे, बट परपेंडिक्युलर आहे. इज इट क्लिअर? गॉट इट? आता ह्याचं मी सम फाइंड करायचं आहे, म्हणजे याचा रिझल्टंट फाइंड करायचं आर. ओके, मग रिझल्टंट काय येणार? ग्राफिकली असं आपण रेक्टेंगल ड्रॉ करायचा, डायगोनल म्हणजे रिझल्टंट आर. क्लिअर? तो आर येतोय, फॉर्म्युला काय येतो याचा? आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. एक्स कॉम्पोनंट अँड वाय कॉम्पोनंट हे वेक्टर्स आहेत, बरोबर आहे ना. एक एक्स राईट अँगल आहे म्हणजे रेक्टेंगल कॉम्पोनंटचा कन्सेप्ट यूज करायला. मग इथं मी लिहिलं पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, म्हणजे काय आलं? आर अंडर रूट 2p स्क्वेअर, म्हणजे रूट 2p. इज इट राईट? ओके, ज्यावेळी मॅग्निट्यूड सेम असते लक्षात ठेवायचं, आणि ते राईट अँगल असेल तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्ट काय असतोय? √2 इंटू दॅट वेक्टर. इथं आपण ऍडिशन केलं. ओके, पी प्लस पी केलं, बट डिफरंट डिरेक्शन आहे, म्हणून मॅग्निट्यूड असं फाइंड केलं. बरोबर? इज इट राईट एव्हरीवन? आता दुसरा पार्ट महत्वाचा आहे. सम ही झाली सम ऑफ वेक्टर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड. आता डिफरन्स म्हणजे काय? सम म्हणजे आर इज पी एक्स प्लस पी वाय. ओके, डिफरन्स म्हणजे काय असेल? एस डिफरन्स मध्ये काय लिहायला पाहिजे? आर डिफरन्स काय येणार? पी एक्स मायनस पी वाय मायनस व्हॉट? पी वाय. आता ऐका, रेक्टँग्युलर आहे म्हणून शक्य आहे फार इझिली. पी एक्स मायनस पी वाय ग्राफिकली कसं सॉल्व्ह करतात? हा पी आहे, एक्स में काय चल नाही, बट मायनस पी वाय झालाय, म्हणजे अलॉंग विच एक्सिस हा झाला मायनस पी वाय. ह्याचा रिझल्ट ग्राफिकली कसा फाइंड करायचा? आर किती येईल? आर पुन्हा तोच फॉर्म्युला, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, म्हणजे आन्सर काय ना? √2p. बरोबर? इज इट राईट? मग ऑप्शन काय येईल? ओके, जर आपण डिफरन्स केला तर एक एक्स वर आहे, दुसरा राईट अँगल आहे ना, म्हणजे वाय ना, मायनस म्हणजे डाऊनवर्ड. ह्याचा रिझल्ट ग्राफिकली बरोबर आहे की नाही? ती व्हॅल्यू बरोबर आहे की नाही? आता परत कॅल्क्युलेट केलं तर सेम येणार. इज इट राईट?
मग ऑप्शन कुठलं येईल बघा. ओके, दोन्ही रिझल्टंट ऑफ इक्वल लेंथ अँड ऑब्ट्यूज अँगल बिटवीन देम, also perpendicular of different length, also perpendicular of equal length, resultant of equal length and have an acute angle between them. आज कुठला ऑप्शन आहे? काय विचारलंय? सम अँड डिफरन्स ऑफ टू वेक्टर्स इज इट ऑफ सेम लेंथ, सेम लेंथ. क्लिअर. मग अँगल फाइंड करायचा कुणाचा दोघांमधला. अँगल काय येईल? हा अँगल काय येईल सांगा. हा अँगल मेला अल्फा म्हणतो. काय असतं? अल्फा इज अ टॅन इनवर्स ऑफ ऑपोजिट पी बाय पी अँड टॅन इनवर्स ऑफ वन काय असतोय? टॅन इनवर्स ऑफ टॅन का कळाल का? आता आपण थेरी डिस्कस केली ना. टू राईट अँगल कंपाऊंड अपोजिट बाय ऍडजसंट फॉर्म येईल तुमच्या वहीमध्ये. टॅन इनवर्स ऑफ वन काय असतोय? टॅन इनवर्स ऑफ वन काय असतोय? 45. रेक्टँगल कंपाऊंड से हाच फॉर्म दिलाय ना. हा मॅग्निट्यूड साठी, हा अँगल साठी, डिरेक्शन साठी. हिचा अँगल काय येईल? मी हा अल्फा वन किती येईल? तर मी R1 म्हणतो. अल्फा 1/45 येईल. बरोबर. इज इट राईट? पहिल्यांदा ही स्टेप आपण एका पहिल्यांदा ऍडिशन मध्ये, मग डिफरन्स मध्ये, मग दोन्ही एकत्र करूया. R1 अँड R. एक R आहे, मॅग्निट्यूड किती आहे त्याचा? √2p. हा एक्स एक्सिस. बरोबर. तर अँगल किती आहे? 45. आणि दुसरा आहे R1, त्याचं व्हॅल्यू किती आहे? √2p. अँगल किती येतात? 45. टॅन इनवर्स ऑफ p बाय p. सेम कॅल्क्युलेशन. इज इट राईट? फक्त क्वाड्रंट डिफरंट आला. रिझल्ट आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला, डिफरन्स मध्ये. इज इट क्लिअर? मग ऑप्शन आता कुठले येईल सांगा. काय विचारलंय? इज ऑल्सो इक्वल लेंथ अँगल बिटवीन देम हाऊ मच? 45. म्हणजे कधी अँगल बिटवीन देम किती आला? 45 येईल काय? ह्या दोघांमधला अँगल किती येणार? 90. 90 म्हणजे काय? परपेंडिक्युलर. त्यामुळे ऑप्शन कुठला येणार? ऑफ ऑल्सो परपेंडिक्युलर ऑफ इक्वल लेंथ. इज इट क्लिअर? काय केलं ते कळालं? एव्हरीवन अंडरस्टूड?